नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण 10 ऑगस्ट 2025 रोजी बॉम्बे हायकोर्ट क्लर्क पेपर झालेला, त्या पेपरमधील इंग्लिश ग्रामरच्या 20 प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. याच्या अगोदर मी मराठी व्याकरण, कॉम्प्युटर आणि GK याच्यावरचे जे 30 प्रश्न होते, त्या 30 प्रश्नांच्या उत्तरासह म्हणजे स्पष्टीकरणासह उत्तरांचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो सुद्धा तुम्ही पाहून घ्या. हे अगोदरचे व्हिडिओ कुठं पाहता येतील तर आपलं जे कोर्ट म्हणजे VAJ अकॅडमी हे जे यूट्यूब चॅनल आहे त्यामध्ये कोर्ट भरती नावाची प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये तुम्हाला ते अगोदरचे व्हिडिओ पाहता येतील. तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला न्यायालय भरती ई-बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई-बुक विकत घ्या. फक्त 215 रुपयामध्ये हे ई-बुक आहे आणि संपूर्ण सिलेबस यामधनं कव्हर होतो. तर पहिला प्रश्न पहा आजचा. आपण एकूण 20 प्रश्न आहेत, तर ते 20ल्या 20 प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. सिनॉनिम ऑफ नोविस इज. आता नोविस म्हणजे काय तर सुरुवातीचा. मग सुरुवातीचा या अर्थाचा शब्द कोणताही दिलेल्या पर्यायामध्ये, तर त्याचं उत्तर आहे बिगिनर. बी हे त्याचं उत्तर आहे. नोविस म्हणजे काय? सुरुवातीचा म्हणजेच बिगिनर. फ्रॉम द फॉलोविंग सिनॉनिम ऑफ प्रिस्टाईन इज. आता प्रिस्टाईनचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर प्रिस्टाईन म्हणजे अनटचड. अनटचड म्हणजेच आपण शुद्ध असं म्हणतो त्याला. व्हर्जिनिटी या अर्थाने सुद्धा प्रिस्टाईन वापरतात. तर दिलेल्या पर्यायानुसार त्याचं उत्तर आहे प्युअर हे त्याचं उत्तर आहे. डर्टी, ड्रीमी म्हणजे घाण आणि चार्मिंग म्हणजे काय तर आपण म्हणतो ना काय चार्मिंग आहे हा. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता. डिरेक्शन दिले पा त्यांनी 18 ते 19 पर्यंत. फिल इन द ब्लँक्स विथ मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड. आणि काय दिलेलं आहे? हेल्थ इज टू इम्पॉर्टंट टू बी. तर या ठिकाणी निग्लेक्टेड हा शब्द येणार आहे की हेल्थ इज टू इम्पॉर्टंट टू बी निग्लेक्टेड. त्याच्या पुढे पहा आता. द टीम वर्क ब्लँक टू कम्प्लीट द प्रोजेक्ट ऑन टाईम. आता इथं ऑन टाईम म्हणजे वेळेमध्ये काम केलेलं आहे. मग त्यासाठी क्विकली हा शब्द येईल. द टीम वर्कड क्विकली टू कम्प्लीट द प्रोजेक्ट ऑन टाईम म्हणजे वेळेमध्ये काम पूर्ण करण्यासाठी टीमनं वेगाने काम केलं. त्याच्या पुढे आहे पहा, परत एकदा डिरेक्शन दिलेलं आहे आपल्याला. आणि चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द इडियम अँड फ्रेजेस. म्हणजे आपल्याला इडियम आणि फ्रेज दिलेला आहे, तर त्याचा अर्थ या ठिकाणी सांगायचा आहे. तर ब्लड इज थिकर दॅन वॉटर याचा अर्थ सांगायचा आहे. तर ब्लड इज थिकर दॅन वॉटर म्हणजे काय? तर फॅमिली रिलेशनशिप्स अँड लॉयल्टीज आर द स्ट्रॉंगेस्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट वन. म्हणजे आपलं जे कौटुंबिक संबंध असतात किंवा कौटुंबिक नातं असतं ते सर्वात बेस्ट असतं असं त्याचा अर्थ घेऊयात. त्याच्या पुढे पहा, टू स्पिल द बीन्स. आता टू स्पिल द बीन्स या फ्रेजचा अर्थ काय होतो? टू रिव्हील अ सिक्रेट. बीन म्हणजे आपलं शेंडा वगैरे म्हणतो ना, शेंड्यांचं जसं वरचं आवरण काढल्यानंतर आतमध्ये आपल्याला ते शेंड्याचे दाणे दिसतात, तसं टू रिव्हील अ सिक्रेट म्हणजे एखादं गुपित आहे ते ओपन करणे किंवा सर्वांना समजणे असा त्याचा अर्थ होतो. त्याच्या पुढचा प्रश्न आहे 22 आणि 23मध्ये त्यांनी सूचना दिलेल्या आहेत पहा. इन द फॉलोइंग क्वेश्चन सम पार्ट्स ऑफ द सेंटेन्स मे हॅव एरर्स. फाइंड आउट विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन एरर अँड सिलेक्ट द अप्रोप्रिएट ऑप्शन. म्हणजे वाक्यात एक म्हणजे वाक्याचा एक भाग कोणता तरी चुकीचा आहे. जर तो कोणता चुकीचा भाग आहे ते आपल्याला सांगायचं आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. आता पहा या ठिकाणी इट टूक मी ऑलमोस्ट अ आवर टू फिल द ॲप्लिकेशन फॉर्म. आता इथे जर तुम्ही विचार केला तर आवर हा जो शब्द आहे ना, जरी याची सुरुवात एचने झालेली असली तर आपल्याला काय वाटतं एचने सुरुवात झाली म्हणजे एच वापरावं लागेल, पण तसं नाही आहे. या ठिकाणी जो एच आहे ना त्याचा सायलेंट उच्चार झालेला आहे. आणि मग आवर हा जो शब्द आहे, आवर आहे, ऑनेस्ट आहे, ऑनरली आहे, असे जे शब्द आहेत ना त्यांच्या अगोदर नेहमी अँड हे आर्टिकल वापरलेलं असतं, पण यांनी इथं ए वापरले म्हणून चुकीचं आहे. ऑलमोस्ट अ आवर त्याच्याऐवजी काय पाहिजे होतं? ऑलमोस्ट अँड आवर असं ते पाहिजे होतं. विथ अ फ्रेश कोट ऑफ पेंट द स्कूल कॅन लुक मच नाईस. आता या ठिकाणी पहा, मच हा शब्द नेहमी
कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये वापरला जातो, म्हणून या ठिकाणी नाईस जो आहे ना त्याच्याऐवजी नाईसर असा तो शब्द पाहिजे होता. तर डी हे चुकीचं आहे. त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. परत एकदा आपल्याला स्पॉट द एरर किंवा फाइंड द एररवरचाच हा प्रश्न आहे. माय फ्रेंड बिकम टेरिबली अपसेट आफ्टर लुजिंग हर पर्स ॲट द सुपर मार्केट. म्हणजे माझ्या मित्राची पर्स किंवा वॅलेट सुपर मार्केटमध्ये हरवलं म्हणून तो खूप काय म्हणायचं अपसेट झालेला होता, दुःखी झालेला होता. मग आता इथे पहा, मुळात ही क्रिया भूतकाळामध्ये झालेली आहे. आफ्टर लुजिंग हर पर्स म्हणजे त्याची पर्स हरवल्यानंतर, म्हणजे ही क्रिया भूतकाळात झाली. मग या ठिकाणी क्रियापदाचं पहिलं रूप वापरून चालेल का? आपल्याला नाही, कारण भूतकाळामध्ये नेहमी क्रियापदाचं दुसरं रूप वापरलेलं असतं. मग इथं बिकमच्या ऐवजी बिकेम पाहिजे होतं, म्हणून हाच पार्ट काय आहे, चुकीचं आहे. ए हे त्याचं उत्तर आहे. पुढे सूचना अशी आहे, फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड. म्हणजे योग्य स्पेलिंग असलेला शब्द आपल्याला सांगायचा आहे. आणि इथं ॲफिडेविट हा शब्द आहे, तर ॲफिडेविट हे स्पेलिंग बरोबर आहे. AFFIDAVIT ॲफिडेविट हे स्पेलिंग बरोबर आहे. त्याच्यानंतर परत सेम प्रश्न आहे, फक्त शब्द बदललेला आहे. तर या ठिकाणी एंट्रप्रेन्युअर हा जो शब्द आहे ना हा बरोबर आहे. डी हे त्याचं उत्तर आहे. द अपोजिट ऑफ प्रोफेशनल इज. आता प्रोफेशनल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. आणि प्रोफेशनल म्हणजे काय, तो व्यावसायिक. मग व्यावसायिकच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? अमॅच्युअर म्हणजे अव्यावसायिक असा त्याचा अर्थ होतो. आता 28 आणि 29साठी सूचना आहेत. आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ज चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन वर्ड किंवा सेंटेन्स. म्हणजे आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूशनवरचा हा प्रश्न आहे. आणि पहा, अ चाइल्ड हू हॅज लॉस्ट बोथ ऑफ हिज पॅरेंट्स इज फ्रॉड. म्हणजे असा मुलगा ज्याने आपल्या दोन्ही पॅरेंट्सला म्हणजे आईवडिलांना गमावलेला आहे त्याला काय म्हणतात? अनाथ म्हणतात. आणि इंग्लिशमध्ये ॲन ऑर्फन असं त्याला म्हणतो. डी हे त्याचं उत्तर आहे. अ पर्सन हू हेल्प्स अनादर टू कमिट अ क्राईम इज फ्रॉड. म्हणजे एक व्यक्ती जो दुसऱ्याला गुन्हा करण्यासाठी मदत करतो, म्हणजे गुन्हा करण्यासाठी जो मदत करणारा असतो त्याला काय म्हणतात? तर त्याला अकम्प्लिश असं म्हटलं जातं. सी हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतरचं आहे, विच प्रिपोजिशन करेक्टली कम्प्लीट्स द सेंटेन्स. म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये कोणतं प्रिपोजिशन लिहिल्यानंतर ते वाक्य परिपूर्ण होणार आहे. तर या ठिकाणी पहा, इंडिया हॅज साइन्ड अन ॲग्रीमेंट ब्लँक फ्रान्स टू एनहान्स ट्रेड रिलेशन्स. म्हणजे काय, फ्रान्ससोबतचा जो व्यापार आहे तो वाढवण्यासाठी भारताने फ्रान्ससोबत एक करार साईन केलेला आहे. तर या ठिकाणी विथ हे प्रिपोजिशन वापरावं लागेल. डी हे त्याचं उत्तर आहे, विथ. जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. फक्त 215 रुपयामध्ये हे ई बुक मिळणार आहे आणि संपूर्ण सिलेबस यामधनं कव्हर होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.